नमस्कार मित्रांनो, आज आहे 6 एप्रिल आणि लपंडाव या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत की सखीने सगळ्यांसमोर सरकारला खोटारडी म्हणत स्वतःच्या खऱ्या आईला आई मानलंय. त्याचबरोबर सखीसाठी कान्हाचा जीव खूपच कासावीस झाला असतो, कारण तिची कंडिशन खूप वाईट झाली असते, खराब झाली असते. आणि जेव्हा हे सखीला कळतं तेव्हा सखी धावत जाते आणि कान्हाला मिठी मारते. तर बघूया मित्रांनो कसं काय झालं ते. ही मनस्विनी डॉक्टरांना घेऊन येते अर्ध्या रात्री सखीची ट्रीटमेंट करण्यासाठी, पण हिचा पूर्ण प्लॅन, तिची पूर्ण मेहनत फ्लॉप होते. तर मित्रांनो, ज्याने चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर खूप धमाकेदार एपिसोड्स आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर वाट कशाची बघताय, चॅनलला पटकन सबस्क्राईब करा, म्हणजे तुमच्याकडनं एपिसोड मिस होणार नाहीत. तर मित्रांनो, आजच्या भागाला आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो, सखीच्या खऱ्या आईने लवंग वगैरे भाजून सखीला एका रुमालात बांधून दिलं असतं, ज्यामुळे सखीला आता शांत झोप लागते आणि तिला इन्स्टंट बरं वाटतं. सखी आता तेजस्विनीच्या रूम मध्ये आराम करत असते आणि तिथे कान्हा सुद्धा असतो. त्याला आता सखीची अवस्था बघवल्या नसते जात आणि त्याला खूप काळजी वाटू लागते. आता हे सगळं बघून खरी तेजस्विनी कान्हाला म्हणते, नको काळजी करूस, उद्या सकाळपर्यंत वाटेल बरं तुझ्या बायकोला. तू खूप प्रेम करतोस ना सखीवर, तू बोलत नसलास ना कान्हा तरी तुझ्या डोळ्यात मला दिसतंय. पुढे आता तेजस्विनी कान्हाला म्हणते, राघव नंतर पहिल्यांदा कोणीतरी सखीसाठी कासावीस होताना दिसतंय मला. खरंच माझी लेक नशीबवान आहे, तिला इतका सच्चा, इतका प्रेम करणारा जोडीदार मिळालाय. पुढे आता तेजस्विनी कान्हाला सांगू लागते, मध्यंतरी मी जेव्हा त्या अंधाऱ्या खोलीत होते ना, तेव्हा गौतम भाऊजीने एकदा मला तुझ्याबद्दल सांगितलं होतं आणि ते म्हणाले होते तेव्हा की तू तू सरकारचा माणूस आहेस, पण मला नाही खरं वाटत. त्यावर आता कान्हा म्हणतो, असो, पण आता खूप रात्र झाली आहे, तुम्ही एक काम करा, तुम्ही आमच्या रूम मध्ये जाऊन झोपा, मी इथे थांबतो सखी मॅडम जवळ. त्यावर आता तेजस्विनी म्हणते, नाही नाही, मी थांबते ना सखी जवळ, कारण लहानपणी जेव्हा सखीला सर्दी खोकला व्हायचा तेव्हा मीच असायचे तिच्या जवळ. इतक्या वर्षांचा विरह आहे, इतक्या सहजासहजी नाही भरून निघणार. पण आता संधी मिळाली आहे मला माझ्या मुलीची काळजी घ्यायची, तर घेऊ दे. पण त्या सरकारचा काही भरोसा नाही, मला खोटं ठरवण्यासाठी ती काही पण करू शकते. तर मित्रांनो, इथे आता सीन शिफ्ट होतो आणि आपल्याला दाखवलं जातं की या मनस्विनीने डॉक्टरला अरेंज केलंय आणि तिची गाडी घेऊन ती डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये गेली आहे आणि तिने डॉक्टरांसोबत 2 नर्स सुद्धा अरेंज केले आहेत. तर आता हा डॉक्टर या मनस्विनीला म्हणतो, हे बघा मॅडम. तर ही मनस्विनी डोळे काढते या डॉक्टरांकडे बघत आणि त्यानंतर डॉक्टर म्हणतो, सॉरी सरकार, काय ना सखी मॅडमला हॉस्पिटलला आणलं तर बरं होईल, इथे त्यांना चांगली ट्रीटमेंट मिळणार, नाहीतर आपण ॲम्ब्युलन्स घेऊन जाऊ. त्यावर आता ही मनस्विनी त्या डॉक्टरला म्हणते, तू MBBS आहेस ना. हा डॉक्टर आता मांडो लावतो. तर त्यावर आता मनस्विनी म्हणते, मग नको चालू रे इतकं डोकं, आता मी जे सांगेन ना ते नीट ऐक. तिथे गेल्यावर सखीला सांगायचं की सरकार, तुम्ही वेळेत तिथे आलात, आम्हाला घेऊन इथे वेळेत आलात, त्याचमुळे सखीचा जीव वाचलाय आणि 1 सेकंड जरी तुम्हाला उशीर झाला असता तर काही पण होऊ शकलं असतं. एका आईने ठरवलं तर ती तिच्या मुलीला मरणाच्या दारातून परत आणू शकते, हे तुम्ही सिद्ध केलात आज, असं सगळं बोलायचं. थोडक्यात काय ना डॉक्टर, सखी समोर माझं कौतुक करायचं, पण हे सगळं सखीला तपासून झाल्यानंतर अगदी पोपट्यासारखं बोलायचं. त्यानंतर ही मनस्विनी डॉक्टरला धमकावते आणि म्हणते, MBBS यातला एक जरी वाक्य तू विसरलास ना तर मी तुझी सर्जरीच करेन, कळलं का. तर आता हा डॉक्टर सुद्धा मांडू लावतो आणि हो असं म्हणतो. त्यानंतर बघा मित्रांनो काय होतं, ही मनस्विनी त्या डॉक्टरलाच ड्रायव्हर बनवते. ती त्या डॉक्टरला म्हणते, 1 मिनिट, तुला गाडी चालवता येते का. डॉक्टर म्हणतो हो. तर ही मनस्विनी त्या डॉक्टरच्या हातीत चावी ठेवते आणि त्याला गाडीत चालवायला सांगते, ज्या करून ती बाजूच्या सीटवर बसते आणि आराम करते. इथे आता सीन शिफ्ट होतो आणि तेजस्विनी कान्हाला म्हणते, 2 दिवस बाकी आहेत ना सखीची खरी आई कोण आहे हे ठरवायला, निदान तोपर्यंत तरी मला सखीजवळ राहू दे प्लीज. त्यावर आता कान्हा म्हणतो, नाही नाही, हरकत नाही आहे, तुम्ही थांबा इथे, पण प्लीज ते दार आहे ना ते तेवढं उघडं ठेवाल का, कारण मलाही चैन नाही पडणार, मी अधूनमधून बघायला येणार, म्हणजे मी बाहेरूनच बघेन सखीला, पण येईल मी. त्यावर आता तेजस्विनी मांडो लावते आणि कान्हा जायच्या आधी सखीच्या अंगावर पूर्ण ब्लँकेट असं ठेवतो आणि जातो. कान्हा जरी बोलून दाखवत नसला तरी त्याच्या ॲक्शन्सवरून नेहमी नेहमी हे दिसतं आपल्याला की त्याचं सखीवर किती प्रेम आहे. कान्हा आता बाहेर येतो आणि बाहेर हॉलमध्ये गौतम, परशू, मीनाक्षी असतात. कान्हा आता या तिघांनाही सांगतो, रिलॅक्स, सखी मॅडमला आताच झोप लागली आहे आणि त्यांच्यासोबत त्यांच्या खऱ्या आई आहे, खऱ्या तेजस्विनी कामत आहे, वाटतंय त्यांना बरं. तितक्यात तिथे आता ही मनस्विनी येते डॉक्टर आणि नर्सला घेऊन आणि म्हणते, खरं खोटं काय ते अजून ठरवायचंय आणि खरं खोटं व्हायला अजून वेळ आहे, तुझ्या सर्टिफिकेटची गरज नाही आहे, मी आहे तिची खरी आई, कळलं का.
आणि खरी तेजस्विनी कामत सुद्धा मीच आहे, कुठे आहे माझी मुलगी, असं ती ओरडतच म्हणते. तर कान्हा सुद्धा म्हणतो, हळू बोला, त्या आतमध्ये झोपल्या आहेत, तुमच्या आवाजाने त्यांना जाग येईल. आता बाकीचे सगळेजण गप्प असतात. तर ही मनस्विनी सगळ्यांकडे बघते आणि म्हणते, मी घराबाहेर पडताच तुम्ही सगळे ह्या कान्हाला सामील झालात. तर मीनाक्षी नाही असं म्हणते आणि मान डोलावते तिची. तर ही सरकार या तिघांकडे बघते, परशू, गौतम आणि मीनाक्षीकडे, आणि म्हणते 2 दिवस, फक्त 2 दिवस, मग बघा मी तुमच्या तिघांनाही कसं लाईनीवर आणते ते. त्यानंतर ही मनस्विनी कान्हाकडे बघते आणि म्हणते, आधी तर त्या खोट्या बाईला तिच्या रूम मधून काढते. कान्हा आता थांबवण्याचा प्रयत्न करतो या मनस्विनीला आणि म्हणतो, ऐका माझं. तर ही मनस्विनी कान्हाला धमकावतेच डायरेक्ट आणि म्हणते, माझ्या मागे आलास ना तर खबरदार. आणि घरचे बाकी कोणीच आता काहीच बोलायची हिंमत करत नाही आणि ही मनस्विनी डायरेक्ट तेजस्विनीच्या खोलीत जाते. तर तेजस्विनी इथे सखीच्या डोक्यावरून हात फिरवत असते आणि म्हणत असते, मला माफ कर, आजपर्यंत मी कित्येक रात्र, कित्येक दिवस तू तुझ्या आई विना काढलेस ग. तुला आजपर्यंत कित्येक वेळा ताप आला असेल, तेव्हा तुला असं वाटलं असेल की मी तुझ्या जवळ असायला हवी होती, पण मी नव्हते. पण आता ही गेलेली रात्र मी भरून काढू शकेल का हे मला नाही माहिती. पण सखी एक नक्की सांगते, यापुढे मी तुला कोणताच त्रास होऊ देणार नाही. मित्रांनो, सखी झोपली असते आणि तेजस्विनी एकटीच असं सखीला बोलत असते आणि तेजस्विनी इमोशनल झाली असते आणि ती सखीकडे बघत म्हणते, हा शब्द आहे तुझ्या आईचा. तर बघा मित्रांनो काय होतं, तिथे आता मनस्विनी येते आणि सखीच्या कानावर हे सगळं गोष्टी जी आता तेजस्विनी बोलली आहे ते पडलं असतं. त्यामुळे आता सखी तिच्या तोंडातून आई असा शब्द उच्चारते आणि सखी असं झोपीतच बोलते. 2-3 वेळा तिने आई असं म्हटलं असतं आणि हे बघून मनस्विनीच्या खूपच जीवार आली असते, तिला खूप राग येत असतो. तर मित्रांनो, हे ऐकून खरी तेजस्विनी आणि सखीची आई ती खूपच खुश होते आणि ती सखीचा लाड करत असते आणि ती सखीला म्हणते, सखी तू मला आई अशी हाक मारलीस, म्हणजे माझ्या मुलीने मला आई म्हणून हाक मारली, असं म्हणून आता खरी तेजस्विनी परत सखीच्या जवळ जाते आणि तिला हक करत असते. सखी अजूनही झोपेतच असते. तर आता ही मनस्विनी लगेच जोराजोराने ओरडू लागते आणि खऱ्या तेजस्विनीला ती म्हणते, लांब हो माझ्या मुलीपासून. आता सखीची झोप थोडी डिस्टर्ब होत असते. तर तेजस्विनी म्हणते मनस्विनीला, अगो ओरडू नकोस, सखीला जाग येईल, आता कुठे तिचा डोळा लागलाय, प्लीज मनस्विनी ओरडू नकोस. तर आता ही मनस्विनी खऱ्या तेजस्विनीला म्हणते, मग आताच्या आता या रूम मधून बाहेर हो, मी थांबणार आहे सखीसोबत, चल निघ. त्यावर आता तेजस्विनी म्हणते, नाही मी नाही जाणार, मला तुझ्यावर भरोसा नाहीये. तू इथे थांबणार असशील तर मी सुद्धा इथेच थांबेल, नाहीतर मी कान्हाला बोलावते. आता हे ऐकून ही मनस्विनी म्हणते खऱ्या तेजस्विनीला, लिसन, लायकीत राहायचं, तुला जर इथे राहायचं असेल ना, इथे थांबायचं असेल ना या खोलीत, तर जाऊन त्या सोफ्यावर झोप, नाही तर त्या चेअरवर जाऊन बस, चल उठ आता. तर आता बिचारी तेजस्विनी सखी जवळून उठून बसते, चेअरवर जाऊन बसते. आणि बघा मित्रांनो, ही मनस्विनी काय करते, ही पटकन एसीचा रिमोट घेते आणि एसी ऑन करते. हे बघून आता खरी तेजस्विनी म्हणते, अगं तिला सर्दी खोकला आहे, तू एसी कुठे ऑन करतेस. त्यावर ही मनस्विनी म्हणते, मला माहिती आहे, शिकवू नको. आणि त्यानंतर ही जी मनस्विनी आहे ती एसी बंद करते आणि स्वतःला म्हणते, डॅम, आता या गरमीत झोपावं लागणार आहे. त्यावर आता खरी तेजस्विनी मनस्विनीला सुनावते आणि म्हणते, आई होणं इतकं सोपं नसतं, खूप खस्ता खाव्या लागतात, पण हे तुला नाही कळणार. तर ही मनस्विनी म्हणते, आता तुझी फालतू बडबड करून झाली असेल तर आता झोपू का मी. तर मित्रांनो, ही जी मनस्विनी आहे ही आता सखीच्या बाजूला जाऊन झोपते आणि ती थोडी अशी सखीच्या लांबच झोपते. हा सगळा दिखावा तिचा प्रॉपर्टीसाठी चालू असतो. तर ही मनस्विनी मस्त सखीच्या बाजूला जाऊन झोपते आणि सखीची खरी आई रात्रभर जागी असते. आता तेजस्विनी सखीकडे बघते आणि ती चेअरवरच बसत स्वतःच्या मनात म्हणते, सखी तुझ्या तोंडून नकळत का होईना, पण आज मी आई ऐकलं, आता अजून काही दिवस मला झोप नाही लागणार. तर मित्रांनो, आता हिच्या दिखाव्यासाठी या मनस्विनीला आता गरमीतच झोपावं लागतं. तर मित्रांनो, इथे आता दुसरा दिवस असतो आणि कुल्फी आता सकाळ सकाळी ड्रॉइंग करत असते आणि तिने श्रीरामाची खूप सुंदर अशी ड्रॉइंग काढली असते. तिथे आता कान्हा येतो आणि हे बघत म्हणतो, ओ हो कुल्फी, काय कमाल चित्र काढलंस ग तू. तर आता कुल्फी म्हणते, काय ना, स्कूलमध्ये आम्हाला रामनवमीसाठी होमवर्क दिलं होतं, कसं झालंय. तर कान्हा म्हणतो, कमाल झालंय, खूपच मस्त. पुढे आता कुल्फी सांगू लागते, दादा मी आता कुठे स्केच केलंय, पण अजून कलर करायचं बाकीच आहे, पण माझ्याकडे कलर पॅलेटच नाहीये, ते हरवलंय. तर आता कान्हा म्हणतो, मग बाबांना सांग नवीन घेऊन द्यायला. तर आता कुल्फी म्हणते, नाही ना, बाबा म्हणालेत. कुल्फी इथेच थांबते कारण कान्हाच आता मध्येच बोलतो, हा बाबा म्हणाले असेल, नवीन वगैरे घेऊन द्यायची काहीच गरज नाहीये, आहे तेच वापर, कळलं. त्यावर आता कुल्फी म्हणते, हो करेक्ट, बाबा असेच म्हणालेत, पण तुला कसं माहिती. कान्हा आता हसतो
आणि कुल्फीला सांगू लागतो, माझे बाबा पण मला लहान असताना मी असंच म्हणायचे. पण कुल्फी मी तुला गंमत सांगतो, माझे बाबा जरी नाही म्हणाले ना तरी आई मला गुपचूप घेऊन द्यायची. त्यावर आता कुल्फी म्हणते बिचारी, पण माझी मम्मा मला नाही घेऊन देणार. तर आता कान्हा म्हणतो, मग त्यात काय झालं, अरे कुल्फी करो सबको बाजू है ना तुम्हारा कान्हा जीजू, मी घेऊन देईल तुला नवीन कलर पॅलेट. तर कुल्फी आता हायफाय देते अशी कान्हाला आणि म्हणते थँक्यू कान्हा जीजू. त्यानंतर ती विचारते, सखीदी उठली का? तर आता कान्हा गप्पच असतो. तर मित्रांनो, आपल्याला आता लपंडाव मध्ये लवकरच रामनवमी स्पेशल एपिसोड दाखवणार आहे आणि आपल्याला पाहायला मिळणार आहे की कान्हा या मनस्विनीचे निळे डोळे सगळ्यांसमोर आणतो आणि गौतमच त्याची यात मदत करणार आहे. तर असं इथे आता सीन शिफ्ट होतो आणि आपल्याला दिसतं की आता तेजस्विनी जी आहे ती सखीला बरं व्हायची प्रार्थना करत असते आणि सखीची खरी आई रात्रभर झोपली नसते आणि मनस्विनीची मस्त झोप झाली असते. सखीला आता जाग येतो आणि तिचे डोळे उघडल्याबरोबर सखीला तिच्या समोर तिची खरी आई दिसते, जी बिचारी चेअरवर बसली असते रात्रभर जागत. सखी आता एकदम नॉर्मल झाली असते, तिची तब्येत पण खूप चांगली झाली असते आता. ते बघून आता तेजस्विनी सखीला असा आवाज देते आणि म्हणते, सखी उठलीस तू? सखी आता इमोशनल होते आणि तिच्या खऱ्या आईकडेच बघत राहते. तिला जाणीव होते की तिची खरी आई रात्रभर तिच्यासाठी जागी होती. आता या मनस्विनीला सुद्धा जाग येतो आणि बरोबर ही संधी साधू एकदम अशी उठून बसते आणि सखीला म्हणते, सखी अगं सखी तुला जाग आली का? तुला माहितीये मी किती अस्वस्थ झाले होते. रात्री 3:30 वाजता मी इथे डॉक्टरला घेऊन आली. अगं मला तुझी खूपच काळजी वाटत होती. सखी बाळा तुझी अवस्था मला बघवत नव्हती ग. थँक गॉड तुला जाग आली. आता कुठे माझ्या जीवात जीव आला. पण आता सखीला सगळं समजलं असतं. सखी त्यावर काहीच उत्तर देत नाही. तर सखीची खरी आई तिला विचारते, सखी तुला बरं वाटतंय का आता? त्यावर आता सखी काही बोलणार असते पण ती तिथेच थांबते आणि म्हणते, मी माझ्या रूम मध्ये जाते आणि फ्रेश होऊन येते. तर ही मनस्विनी मुद्दामच विचारते, काय? कारण सखीने हे सगळं तेजस्विनीकडे बघून म्हटलं असतं. तर आता सखी परत सांगते या मनस्विनीला, मी माझ्या रूम मध्ये जाते आणि फ्रेश होऊन येते. सखीचा टोन मनस्विनीशी बोलताना वेगळाच असतो. त्यावर आता ही मनस्विनी ओके असं म्हणते. तर मित्रांनो, आता ही मनस्विनी खाली उतरते आणि सखीला ती असा आधार देण्याचं नाटक करते. ये सखी ये, हा बरोबर, हा सावकाश जा, असं ती नाटकं करते. आणि सखी गेल्या बरोबर एकदाची गेली बाबा असे तिचे एक्सप्रेशन्स असतात. त्यानंतर आता ती तेजस्विनीकडे बघते आणि तिला म्हणते, आज 3रा दिवस आहे. काल तू जिंकली होतीस, पण प्रत्येक दिवशी तूच जिंकणार इतकं चांगलं तुझं नशीब नाहीये. आजची बाजी मीच मारणार, हे कन्फर्म. त्यावर आता तेजस्विनी काहीच उत्तर देत नाही. ते म्हणतात ना, जो गरजते वो बरसते नाही, तसंच काहीतरी. तर असं इथे आता सीन शिफ्ट होतो आणि कान्हा बिचारा खूपच काळजीत असतो, अस्वस्थ असतो आणि तो त्याच्या खोलीत असा बसला असतो आणि त्याला तेच सगळं त्याच्या डोळ्यासमोर असं दिसत असतं की बिचाऱ्या सखीला किती त्रास झाला आणि त्याला वाटत असतं की हे सगळं त्याच्याचमुळे झालंय. त्याने ते शावरचं म्हटलंच नसतं सखीला तर तिचं डोकं ओलं झालं नसतं आणि तिला सर्दी झाली नसती. त्यानंतर तिला इतका त्रासही झाला नसता, रक्त वगैरे वाहलं नसतं असं त्याला वाटत असतं आणि कान्हा याचाच विचार करत असतो. तितक्यात तिथे आता सखी येते फ्रेश होऊन. कान्हा म्हणतो, ओ हे काय, तुम्ही आंघोळ केलीत? सखी म्हणते, हो. तर आता कान्हा म्हणतो, डोक्यावरून पाणी घेतलं नाहीये ना? त्यावर आता सखी म्हणते, काल कोणीतरी मला डोक्यावरून भिजवलंय म्हणून कालच माझा हेअरवॉश झालाय. त्यावर आता कान्हा सखीला म्हणतो, पण आता बरं वाटतंय ना? सखी म्हणते, हो बरं वाटतंय. तर आता कान्हा खूप गिल्ट मध्ये असतो आणि तो सखीला म्हणतो, कालसाठी खरंच सॉरी, मला माहिती नव्हतं तुम्हाला इतका त्रास होतो म्हणून याचा. त्यावर आता सखी कान्हाकडे बघत राहते. कान्हा पुढे आता सखीला म्हणतो, अगदी चेष्टा मस्करीत सगळं सुरू होतं, पण ते इथपर्यंत जाईल माहिती नव्हतं. म्हणजे नाकातून रक्त येईपर्यंत हे प्रकरण गेलं. मला काही याची कल्पनाच नव्हती आणि माझं मलाच गिल्ट येत होतं. पण मी प्रॉमिस करतो, इथून पुढे असं कधीच होणार नाहीये. मी काळजी घेईल. पुढे आता कान्हा सखीला सांगू लागतो, तुम्हाला बरं नव्हतं म्हणून मी काल किती अस्वस्थ होतो तुम्हाला माहिती आहे का? तर सखी म्हणते, अस्वस्थ होतास म्हणजे? पुढे आता कान्हा सांगू लागतो, काल तेजस्विनी मॅडम म्हणाले ना की त्या तुमच्याजवळ थांबणार आहे, म्हणून मी काय आपल्या खोलीत आलो आणि इथे झोपलं कसं काय, इथे चक्रास मारत बसलो आणि टेन्शन मध्येच होतो जरा. पुढे आता कान्हा मोरपीस त्याच्या हाती घेतो बेडवरचा आणि सखीला म्हणतो, मग तुम्ही नव्हतात तर काय, मी या मोरपिसाशी बोलत बसलो. म्हटलं, मोरपिसा सखी मॅडम बऱ्या होतील ना? त्यावर आता सखी एकदम क्युरियस असते आणि ती कान्हाला म्हणते, मग? कान्हा म्हणतो, तो मोरपीस ते काय बोलणार, पण जरा मनाला आपलं बरं वाटलं. म्हणजे मी 2-3दा येऊन पण गेलो तुमच्या रूमकडे, तुम्ही नीट झोपलात की नाही बघायला. जीवात जीव नव्हता माझ्या, इतकं अस्वस्थ झालो होतो ना, म्हणजे याआधी मी इतकं अस्वस्थ कधी झालो होतो ना हे आठवत होतो. आता कान्हा असं सगळं बडबड करत जातो
आणि त्याला भान सुद्धा नसते, तो सगळं असं भडभड बोलत जातो. त्यानंतर आता सखी हे ऐकून खूप प्रेमाने बघते कान्हाकडे. कान्हा म्हणतो, असं का बघताय, मी हे खरं बोलतोय. सखी आता कान्हाला म्हणते, तुझ्या बाबतीत असं कधी झालंय का, एखादी व्यक्ती एखाद्या क्षणी इतकी आवडून जाते की त्या क्षणी त्याला मिठी मारावीशी वाटते. तर आता कान्हा सखीला म्हणतो, तुमचा रोख कोणाकडे आहे. आता सखीच्या थोडं जिवार येतं आणि सखी म्हणते कान्हालाच हाफ चड्डी. आणि त्यानंतर ती डायरेक्ट कान्हाला मिठी मारते आणि ती कान्हाला म्हणते, इतका प्रेम करतो तू माझ्यावर, इतकी काळजी करतोस तू माझी, मग तू प्रेमाची कबुली का नाही देत रे. आणि ती कान्हाला गंमत मध्येच अशी मारते आणि म्हणते, तुला आवडतं का मला असा त्रास द्यायला. कान्हाने सुद्धा सखीला मिठी मारली असते, पण कान्हाला एकदम आठवतं की त्याने किरणला मागे म्हटलं असतं की त्याच्या प्रत्येक इमोशन मागे एक स्वार्थ आहे आणि त्याची खरी आयडेंटिटी अजून सखी समोर नाही आली आहे. तो सखी सोबत प्रामाणिक नाहीये, याचं त्याला गिल्ट वाटतंय. हे कान्हाला आठवतं आणि कान्हा एकदम असा सखीच्या असा दूर होतो. सखी म्हणते, आता काय झालंय, काय रे तुला एलर्जी आहे का मिठीची. तर कान्हा म्हणतो, नाही नाही काळजी आहे. सखी म्हणते, मिठीची काळजी. कान्हा म्हणतो, नाही नाश्त्याची वेळ झाली आहे, चला खाली सगळे आपली वाट बघत असतील. कान्हा मुद्दाम आता टॉपिक चेंज करतो. त्यावर आता सखी म्हणते, वाट तर मी पण बघतीये. सखीच्या मनात काहीतरी सुरू असतं. कान्हा विचारतो, आजच्या तिसऱ्या फेरीची. तर सखी म्हणते, नाही सरकारच्या उत्तराची, आज मला सरकारला काहीतरी विचारायचं आहे. सखी आता खूपच ठाम असते आणि मित्रांनो कान्हा सखीकडे असा बघतच राहतो आणि आजचा भाग इथेच संपतो. तर मित्रांनो उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की जेव्हा तेजस्विनीने सखीला ट्रीट केलं असतं तेव्हा तिथे मनस्विनी नसते, कारण ती डॉक्टरांना आणायसाठी गेली असते. म्हणून आता सखीने सगळ्यांसमोर खाली ब्रेकफास्टच्या टेबलवर जिथे ही मनस्विनी बसली असते तिथेच सखी तिला प्रश्न विचारते, मला सांगा जेव्हा मला सर्दी होते तेव्हा कुठले घरगुती उपचार केले जातात. तर आता मनस्विनी म्हणते, आपलं हे ते. सखीच्या आता लक्षात येतं आणि सखी म्हणते, अच्छा तेच आपलं हे ते. आणि पुढे सखी सांगते, लवंग ताव्यावर भाजून त्याची पुरसुंडी करून ती नाकाशी धरायची, असंच म्हणायचं आहे ना. त्यावर ही मनस्विनी म्हणते, अगं मी तेच म्हणणार होते, अशी मुद्दामच ती म्हणते आणि सखी बरोबर पकडून घेते आता. आणि सखी म्हणते, हा हेच म्हणायचं होतं ना तुम्हाला, मग हे तुम्ही का नाही केलं सरकार. कान्हा म्हणतो, याचा अर्थ. तर सखी म्हणणार उद्या की याचा अर्थ हेच की ही सरकार माझी आई नाही आहे. आणि आता सगळेजण सखीकडे बघतच राहतात. तर मित्रांनो उद्याचा एपिसोड आणखीच चांगला आणि धमाकेदार असणार आहे. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. आजच्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा. उद्या आणि परवा आपल्याला रामनवमी विशेष भाग पाहायला मिळणार आहे, जिथे आता सखी आणि कान्हा पुराव्या सकट या मनस्विनीला एक्सपोज करणार आहे. तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.